नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत हेल्दी स्वीट कॉर्न सूप. यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे हे खूप पौष्टिक असते. छान गरम गरम सर्व करायचं आणि बनवायला एकदम सोपी आहे. आपण हे एकदम चायनीज पद्धतीने करूया. तर हे कसं बनवायचं हे बघूया. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. तर चला हे स्वीट कॉर्न सूप कसं करायचं हे बघूया. स्वीट कॉर्न सूप करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. अगोदर इथे आपल्याला स्वीट कॉर्नचे दाणे घ्यायचे आहे. स्वीट कॉर्नचे दाणे मी छान काढून घेतलेले आहे. इथे गाजर बारीक चिरून घेतलं आहे. शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही या भाज्यांमध्ये पत्ताकोबी पण ॲड करू शकता. इथे लसूण, मिरची आणि आलं याला बारीक किसून घेतलेलं आहे. मिरची बारीक चिरून घेतली आहे. आलं आणि लसूण बारीक किसून घेतलं आहे. कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीरला बारीक चिरून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अगोदर स्वीट कॉर्न मी 1 वाटी घेतली आहे. याच्यात 30% आपल्याला काढून घ्यायचं आहे अख्खे आणि बाकी 70% आपल्याला मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बारीक. इथे तुम्ही बघू शकता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये कॉर्न घेतलेले आहे. यामध्ये किंचित पाणी घालायचं आपल्याला आणि छान बारीक पेस्ट करून घ्यायची याची. मी छान याची बारीक पेस्ट करून घेते. आणि इथे आपण थोडेसे काढून ठेवलेले आहे. हे नंतर कामाला येणार आपल्याला. इथे बघू शकता तुम्ही आपण मिक्सरमध्ये छान स्वीट कॉर्नची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. इथे आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं किंचित. आणि आता यामध्ये आपण वाटलेलं कॉर्नचं वाटण घालून घ्यायचं आहे, प्युरी. याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गॅसवर उकळत ठेवायचं आहे आपल्याला. मी गॅसवर उकळायला ठेवून देते. इथे बघू शकता आपलं सूप छान उकळत आहे. आणि हे बाजूला असलेलं सगळं हे कॉर्नचं सालं असतात हे काढून घ्यायचे आपल्याला. म्हणजे आपलं हे सूप एकदम क्लिअर होते. हे अशी मी काढून जमा करते याला. इथे बघू शकता आपण या सूपवरचं सगळं सालं काढून घेतलेले आहे, वरती आलेले. आणि हे आता एकदम क्लिअर झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आता भाज्या घालून घ्यायच्या आहे. इथे सगळ्यात आधी आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे, कारण की गाजर शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे याला पहिले घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून थोडंसं शिजवून घ्यायचं याला. इथे आपले गाजर उकळून 2-3 मिनटं झालेले आहे. आता यामध्ये आपण जे आपण कॉर्न काढून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहे. आणि यालाही छान शिजवून घ्यायचे आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बिलकुल किंचित कलरसाठी चिमूटभर हळद घालायची आहे. याने कलर छान येतो आपल्या सूपला. आणि चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीकरता मीठ घालून घेते. आणि यामध्ये आपल्याला मिरची पण घालून घ्यायची आहे. आणि याला छान परत उकळून घ्यायचं आहे. आपल्याला स्वीट कॉर्न घट्ट करण्याकरता इथे मी कॉर्नफ्लोअर घेते. वाटीमध्ये थोडंसंच घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून याची छान पातळसर पेस्ट करून घ्यायची आहे. आणि या पेस्टमध्येच आपल्याला मिरपूड आहे बारीक केलेली ते घालून घ्यायची आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये.
इथे आपलं स्वीटकॉर्न आणि गाजर छान झालेलं आहे। यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि बारीक किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं टेस्ट करून बघायचं। ठीक आहे, यामध्ये आता आपल्याला थोडंसं चटपटीसाठी मी इथे विनेगर घेतलेलं आहे, याने छान आपलं सूप बॅलन्स होते, छान चटपटीत स्वाद वाटतो याचावाला। आता आपण यामध्ये विनेगर घातलं आहे तर इथे आपल्याला थोडीशी साखरही घालून घ्यायची आहे। यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे आणि आपण रेडी केलेलं कॉर्नफ्लोअरचं स्लरी घालून घ्यायची आहे आणि ते घालण्याच्या अगोदर एकदा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे छान थोड्या वेळाने आपोआप घट्ट होईल। याला थोडंसं 2 मिनिटं उकळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर। मी याला छान उकळून घेते। इथे सूपमध्ये कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर मी इथे 2 ते 3 मिनिटं छान उकळून घेतलं आहे आणि तेव्हाच त्यामध्ये मी थोडंसं बटर घातलं होतं। ते बटरचं व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि इथे आपल्याला सूप जास्त घट्ट करायचं नाही आहे, पातळच ठेवायचं आहे, कारण की हे सूप जसं जसं थंड होते तसं तसं ते घट्ट होते, म्हणून हे आपल्याला पातळच ठेवायचं आहे। यामध्ये बिलकुल किंचित लसूण घालून घ्यायचं आहे, कारण की यामध्ये आल्याचा फ्लेवरच छान वाटतो। फक्त यामध्ये किंचित लसूण घालायचं आहे आणि याला 2 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे। इथे मी छान अजून 2 मिनिटं उकळून घेते लसूण घातल्यानंतर आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। अशा तऱ्हेने तयार झालेलं आपलं गरमागरम हेल्दी स्वीट कॉर्न सूप रेस्टॉरंट स्टाईल।